नमस्कार. संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. माझं नाव आहे सोनाली जाधव शिंदे. संस्कृत टीचर हा चॅनल खास करून संस्कृत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी बनवला आहे, जेणेकरून त्यांना संस्कृत भाषा शिकणं सहज आणि सोपं होईल. आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर व्हिडिओ करतोय, तो म्हणजे आत्ताचा येणारा आपल्या बोर्डाचा 10वीचा पेपर. तर भरपूर जणांच्या कॉमेंट्स होत्या विद्यार्थ्यांच्या, की मिस असं काहीतरी सांगा जेणेकरून आम्ही संस्कृतचा अभ्यास करू शकतो चांगल्या प्रकारे आणि मार्कसुद्धा मिळवू शकतो. आता ज्या सतत कॉमेंट्स येतात त्या जास्त करून याच्या असतात, की मिस आम्हाला व्याकरण येत नाही आणि व्याकरणामुळे आम्हाला मार्क मिळणार नाहीत, आम्ही पास होणार नाहीत. तर सगळ्यात पहिला मुद्दा समजून घ्या, की संस्कृतचा पेपर हा एका ठराविक पॅटर्ननुसार येतो आणि तो पॅटर्न तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या मागे दिलेला आहे किंवा आत्तापर्यंत तुमच्याकडे तुमच्या शाळेतले प्रिलियमचे जे क्वेश्चन पेपर आहेत, प्रश्नपत्रिका, त्या तुम्ही पहा. तर संस्कृतचा पेपर हा एक व्यवस्थित आराखड्यामध्ये, एक साच्यामध्ये ठरलेला असतो, बरोबर. त्याच्यामुळे बहुतेक जण अभ्यास करताना काय करतात किंवा पालकसुद्धा मुलांचा जेव्हा संस्कृतचा अभ्यास करतात तेव्हा ते अभ्यास कसा घेतात, पुस्तकामधून. मग या पुस्तकामध्ये ह्या पानावरून काय विचारलं जाईल, मग हे पाठ कर, मग ते पाठ कर. पण तुम्ही एक गोष्ट समजून घेतली पाहिजेत, की पाठ्यपुस्तकामध्ये काही पानांवर फक्त आणि फक्त अशा गोष्टी आहेत ज्या मुलांसाठी उजळणी आहेत किंवा मुलांना त्यातून फक्त काही ना काही भाग शिकवलेला आहे, एक्सप्लेन केलेला आहे. पण त्यातल्या कुठल्याही गोष्टी प्रश्नपत्रिकेमध्ये विचारल्या जात नाहीत. ठीक आहे. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची, की पाठ्यपुस्तकातलं प्रत्येक पानावरचं परीक्षेत येईलच असं अजिबात नाही. तुम्हाला अभ्यास करायचा असेल बोर्डाच्या पेपरसाठी तर तुमचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं आहे त्यानुसारच तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तर तुम्हाला चांगले गुण मिळणार आहेत. ठीक आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे त्याचा मेन टार्गेट असा आहे, की समजा तुम्ही वर्षभर काहीही अभ्यास केलेला नाही आहेत किंवा कुठल्याही कारणामुळे तुमच्या शाळेमध्ये संस्कृतचे शिक्षक ॲब्सेंट होते, संस्कृतचं पोर्शन खूप घाईघाईत कंप्लीट केलेलं आहे किंवा कोणतंही कारण असू शकतं. तर मेन मुद्दा माझा काय आहे, की समजा तुम्ही आता फेब्रुवारी सुरू झालं आहे तरी तुमचा संस्कृतचा 0 अभ्यास झालेला आहे आणि आता तुम्ही अशा सिच्युएशनमध्ये आहात, अशा परिस्थितीत आहात, की आता तुम्हाला असं वाटतं मी संस्कृतमध्ये पास तरी झाली तरी इनफ आहे, बरोबर की नाही. किंवा काही पालकांना पण वाटतं, की आम्ही आमच्या हौसेमुळे किंवा अट्टहासामुळे मुलांना संस्कृतसाठी जबरदस्ती टाकलं, पण आता आमचा मुलगा संस्कृतमध्ये पासिंगचे जरी मार्क काढतोय का, बरोबर की नाही. तर असं पॅरेंट्सना पण काही टेन्शन येतं. तर त्यांच्यासाठी ही व्हिडिओ आहे, की तुमच्या विद्यार्थ्यांनी, तुमच्या मुलांनी अजूनपर्यंत अभ्यासच केला नाही आहे किंवा त्यांना व्याकरणातलं कुठलाही तक्ता पाठ नाही आहे, टेबल पाठ नाही आहे, पास कसा होईल असा जर प्रश्न तुमच्या मनात असेल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. या सगळा विचार करून ही व्हिडिओ बनवलेली आहे, की जेणेकरून मुलांनी जर एवढं जरी केलं तरी तुमच्या मुलाला पासिंग कन्फर्म 80 मार्काच्या इथे तो पास तरी होणार आहे, ओरलचे नंतर मार्क ॲड वगैरे करून. ओके. आणि बाकी जे बघत असतील म्हणजे जी हुशार मुलं आहेत त्यांचं म्हणणं असेल, की मिस पण आम्ही तर हुशार आहोत, आम्हाला तर 100पैकी 100 मिळवायचे आहेत, तर आमच्यासाठी ही व्हिडिओ नाही आहे का. तर असं अजिबात नाही, तुमच्यासाठी पण ही व्हिडिओ आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या तर तुम्हाला हमखास करायच्या आहेत. ठीक आहे. तर बघा, व्हिडिओचं इथे मी तुम्हाला डिटेलमध्ये जे मी काही बोलते तुम्हाला मोस्ट ऑफ ते सगळं मी लिखित स्वरूपात देते, जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील. तर आपल्या व्हिडिओचा टॉपिकच आहे 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत कमीत कमी एवढे मार्क तुम्ही फक्त पाठांतर करून मिळवू शकता. कळतंय तुम्हाला. याच्यात तुम्हाला काहीही वेगळं डोकं लावायचं नाही आहे, तक्त्यांचा विचार करायचा नाही आहे, ग्रामरचा विचार, व्याकरणाचा विचार करायचा नाही आहे. जसं तुम्ही इतर विषयांचं पाठांतर करता आणि पेपरमध्ये लिहिता तसा काही भाग आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये असतो, की तिथे फक्त तुमच्या पाठांतराला महत्त्व असं, की तुमचं पाठांतर आणि अचूक लेखन किती बरोबर आहे त्याच्यावर तुम्हाला लगेच मार्क मिळतात.
तर ते टॉपिक बघूया, जेणेकरून हुशार विद्यार्थ्यांचे ते मार्क जास्त कन्फर्म होतील आणि जे एव्हरेज आहेत विद्यार्थी किंवा आता अभ्यास करणार आहेत ते ॲटलिस्ट आरामात पास तरी होऊ शकतात. ओके, चला. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आणि सगळ्यात गृहीत धरलेला प्रश्न म्हणजे हा असतो. मुलांना काही सांगितलं ना कधी की चित्रपट कोश करा, तर मुलांचं असं, मिस काय ते चित्रपट कोश, आम्हाला चित्रांची नावं येतात. तुम्हाला येतात, तुम्ही बोलता, पण तुमच्या लिहिण्यात मिस्टेक होतात आणि तुमचे मार्क हातचे निघून जातात. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न चित्रपदकोश 4 मार्कांना असतो. 4 मार्क हे कमी झाले का? अजिबात नाही. जेव्हा तुम्ही 5 ओळींचा निबंध 10 ओळीचा निबंध लिहिता तेव्हा कुठे 5 मार्क मिळतात. मग निबंधामध्ये तुम्हाला 1 मार्क मिळाला, तुम्हाला कसं म्हणायला लागतं, अरे बापरे, एवढा निबंध केलेला 1च मार्क मिळाला, 5 मार्क गेले माझे निबंध. असे वाटतं की नाही 5 मार्क गेल्याचं दुःख. मग 4 मार्क इथे तुम्ही जेव्हा घालवता चित्रपदकोशामध्ये, तेव्हा का तुम्हाला दुःख होत नाही? चित्रपदकोशमध्ये काय मेहनत घ्यायची असते? काहीच नाही. तुम्हाला प्रत्येक चित्राचं नाव हे नीट पाहून व्यवस्थित लिहून बघायचं आहे. ज्या गोष्टी, बघा लक्षात ठेवा, कॉमन सेन्स वापरा. ज्या गोष्टी मला उत्तरपत्रिकेमध्ये संस्कृत भाषेत लिहायच्या आहेत त्या गोष्टी मी लिहूनच पाठ करणार. त्या ओरली मी पाठ करणार नाही, कारण तुमचा पेपर ओरल होतो का 80 मार्कांचा? नाही. तुमचा पेपर रिटन असतो. तुम्ही खूप उत्तम चांगल्या प्रकारे बोलता त्या चित्राचं नाव, पण लिहिताना तुम्ही मिस्टेक करता, विसर्ग देत नाही, उकार व्यवस्थित देत नाही आणि मग तुमचे मार्क जातात. त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं पाठांतर तुमचं असलं पाहिजे 10वीच्याच पुस्तकातली चित्र विचारली जाणार. हा एक मुलांचा डाऊट असतो पॅरेंट्सचा की नाही 8वीला पण चित्रपटकोश होतं, 9वीला पण होतं, मग ते पण विचारलं जाईल का? तर अजिबात नाही. 10वीच्या पुस्तकात जी पहिली 3 पानं आहेत त्यातून तुम्हाला चित्र विचारलं जातं. ओके, तर इथे काय लिहिलंय मी? पहिला मुद्दा, सर्व चित्र नीट पाहायची आहेत. ठीक आहे. खाद्यपदार्थाच्या बाबतीत बेसिकली मुलांना ओदनं आणि पायसं फरकच कळत नाही, सूप आणि भाजीमधला फरकच कळत नाही, सगळं वाट्यांमध्येच दिसतं, ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर्स असतात. तर बघा, किंवा दरवाजा उघडणे बंद करणे याच्यामध्ये तो बाण कुठे जातोय, दरवाजा उघडण्याकडे की बंद करण्याकडे, किंवा देणे आणि घेणे क्रियेच्या बाबतीत पण दिलं जातं की घेतलं जातं, ही सगळी चित्र नीट पाहायची आहेत आणि त्यांची नावं लिहून प्रॅक्टिस करायची आहेत. लिहून प्रॅक्टिस करायची याचा अर्थ काय? डोळे बंद करून असंच लिहायचं का? नाही. तर बघायचं माझं काना, मात्रा, वेलांटी, उकार, विसर्ग, हलंत सगळं आहे का नीटनेटकं. तर हे 4 मार्क अत्यंत महत्त्वाचे आहेत. पुढे 1 ते 100 संख्या ज्या तुम्हाला 9वीत पहिल्याच पानावर दिल्या होत्या त्या तुमच्या अचूक पाठ असल्या पाहिजेत. आता मुलं ना खूप कॉन्फिडेंटली बोलतात. पॅरेंट्स जेव्हा त्यांना म्हणतात की झाले का 1 ते 100 संख्या संस्कृतमध्ये पाठ? हो, आणि बोलून दाखवतात एकम द्वे त्रीणी चत्वारी वगैरे फटाफट. पण तीच गोष्ट जर त्यांच्याकडे सांगितली की 1 ते 100 लिहून दाखव, किती मिस्टेक होतात? भरपूर होतात की नाही? चतुर्विंशती कसं लिहायचं, षण्णवती कसं लिहायचं, तर रायटिंग मिस्टेक ह्या नंबर्स लिहिताना होतातच. म्हणून यांची पण लिहून प्रॅक्टिस करायची आहे. आता लक्षात घ्या, मुलं कुठे चुकतात? तर पहिले 1 ते 10 नंबर जेव्हा असतात तेव्हा कधी कधी मुलं चुकतात, कारण एकम द्वे त्रीणी चत्वारी असं होतं, मग चुकून चत्वारच लिहून टाकतात, त्रयच लिहून टाकतात. तर 1 ते 10 हे नंबर अचूक असले पाहिजेत. त्याच्यानंतर 11 ते 20 नंबर पण मुलं गडबड करतात. एकादशः विसर्ग देऊन टाकतात, अष्टादशः विसर्ग येत नाहीत. ओके, अजून मुलं जे हमखास चुकतात आणि आपल्याला अभ्यास जर तुम्ही करताय तर तुम्ही लक्षात ठेवा, जे रिपीट नंबर येतात म्हणजे 11, 22, 33, 44, 55, 66 हे कसे लिहितात हे यांचं तुम्हाला नीट ऑब्झर्वेशन करायचं आहे. हां, त्याच्यानंतर अजून एक नंबरचा पॅटर्न असतो 19, 29, 39, 49, बरं, 49, 59, 69. तर ह्यांना कसं लिहिलं जातं? कारण हे लिहिताना मुलं भरपूर वेळा मिस्टेक करतात. 19 लिहितात, विंशतीही, नवविंशतीही. तर एक काहीतरी चूज करायचं आणि ते लक्षात ठेवायचं आहे. आणि नॉर्मली आपले जे 2 डिजिट नंबर म्हणजेच 10, 20, 30, 40, 50 ह्याला कसं लिहिलं जातं यांचा सगळा अभ्यास नीट करायचा आहे. विंशतीही, तिहीला विसर्ग लागतात, त्रिंशत, चत्वारिंशतला तर पाय मोडलेला असतो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत.
आणि हे 2 मार्क, तुम्ही म्हणाल काय मिस 2 मार्कांसाठी एवढं, पण आपल्याला संस्कृतच्या पेपरमध्ये जर व्याकरणापासून वाचायचं आहे, आपलं व्याकरण जर ठीक नाही आहे तर आपल्याला 1-1, 2-2 मार्क पण खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. पुढे समय 2 मार्काला येतं, ते अतिशय सोपं आहे. तुम्हाला 10वीला फक्त आणि फक्त जोड्या लावासाठी येणार आहे. गट लिहायचं आणि उत्तराचा गट लिहायचा. ठीक आहे. त्यानंतर पाठांतर काय करणार, तर पहिली गोष्ट म्हणजे 3 नाटकांचं भाषांतर तुम्हाला पाठ करायचं आहे. त्याला आपण म्हणतो सरलार्थ लेखन. सरलार्थाचा अर्थ होतो जसंच्या तसं भाषांतर करणं, ट्रान्सलेशन करणं, एक्सप्लेनेशन नाही. भरपूर मुलं काय म्हणतात की मिस, मुलं काय करतात, ते नाटक एक्सप्लेन करतात. दुष्यंत असं म्हणाला, दुष्यंतला असं वाटलं, असं नाही करायचं आहे तुम्हाला. सरलार्थाचा अर्थ होतो ट्रान्सलेशन करणं, म्हणजे तुमचा संस्कृतचा जो टेक्स्ट आहे, जे वाक्य आहे, ते तसंच्या तसं मराठी किंवा इंग्लिश या भाषेमध्ये तुम्हाला त्याचं ट्रान्सलेशन करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःचे शब्द नाही टाकायचे, स्वतःची वाक्य टाकायची नाही आहेत, स्वतःहून कुठलाही काळ बदलायचा नाही आहे. जे वाक्य जसं संस्कृतमध्ये ज्या काळात आहे तसंच आपल्याला इंग्लिश किंवा मराठीत तुमच्या माध्यमानुसार लिहायचं आहे. ठीक आहे. आता हे का महत्त्वाचं आहे, कारण या प्रश्नाला आहेत 4 मार्क. ओके. तुम्ही म्हणाल मिस नदीसूक्त पण आहे ना, हो आहे, पण माझं म्हणणं आहे की तुम्ही नाटकांमधून एक पॅरेग्राफ येणार आणि नदीसूक्तमधून एक येणार. तर नदीसूक्त हे खूप एकतर लेंदी आहे, मोठं आहे, वाक्य मोठी आहेत. नाटकं जरी 3 असली तरी नाटकं छोटी छोटी आहेत, त्याच्यामुळे लक्षात ठेवायला पण इझी पडतं. त्याच्यामुळे नाटकांचं भाषांतर तुम्ही करा, पाठ. ओके. तुम्हाला ते गाईडमध्ये पण मिळणार आहे किंवा याच्यावर व्हिडिओज पण असतील, तर तुम्ही व्हिडिओज पण बघू शकता. मराठी माध्यमाचे विद्यार्थी मराठीमध्ये लिहिणार, इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी इंग्रजीमध्ये लिहिणार. आता ह्याचं जेव्हा तुम्ही अभ्यास करता किंवा मी पालकांना पण सांगते, जेव्हा तुम्ही मुलांच्या नाटकांचं ट्रान्सलेशन घेता अभ्यास करून, तेव्हा हे ओरली घेतलं तरी चालेल, कारण हे ते स्वतःच्या माध्यम भाषेत लिहितात, इंग्लिश किंवा मराठीमध्ये. त्याच्यामुळे रायटिंग मिस्टेक त्यांच्या होणार नाही. त्याच्यामुळे हे रायटिंगमध्ये लिहून घेण्याची काही गरज नाही आहे, कारण टाईम कन्झ्युमिंग आहे. हे ओरली तुम्ही त्यांचं घेऊ शकता. पहिलं आहे दुष्यंतचं नाटक म्हणजेच अभिज्ञान शाकुंतलम, दुसरं आहे मृच्छकटिकम आणि तिसरं आहे कर्णभारम. या 3ही नाटकांचं ट्रान्सलेशन तुमच्या डायजेस्टमध्ये असणार आहे. ते तसंच्या तसं तुम्हाला पाठ करायचं आहे. नंतर जसं मी म्हटलं, धड्यांमध्ये नाटक जे आहेत ते सरलार्थ लेखनासाठी असतात, तसंच कवितांमधून 2 कविता स्पेशली ज्या असतात त्या सरलार्थ लेखनासाठी असतात, म्हणजेच ट्रान्सलेशनसाठी. त्यातली पहिली कविता आहे वाचन प्रशंसा आणि दुसरी आहे मानवता धर्म. किती मार्कांना आहे, तर ते 4 मार्कांना आहे. 4 मार्क हा काही लहान नंबर आहे का? नाही, मोठा नंबर आहे की नाही. मग या दोन्ही कविता, आता मुलांना लगेच गैरसमज करतात. मुलं म्हणतात किंवा पॅरेंट्स म्हणतात, अरे ह्या 2 कविता पाठ करतात. नाही, मी कविता पाठ करा असं म्हणत नाही आहे, मी त्यांचं भाषांतर पाठ करा असं म्हणते. म्हणून पहिला मुद्दा मी लिहिलेला आहे, या दोन्ही कविता संस्कृत भाषेत पाठ नाही करायच्यात. ओके. या दोन्ही कवितांच्या श्लोकांचा तुम्हाला अचूक म्हणजेच विदाऊट एनी मिस्टेक काय करायचं आहे, भाषांतर पाठ करायचं आहे, ट्रान्सलेशन पाठ करायचं आहे. पुन्हा तोच मुद्दा मराठी माध्यमातले विद्यार्थी मराठी भाषेत करतील, इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी इंग्रजी भाषेत करतील. आता तुम्ही म्हणाल पण मिस वाचन प्रशंसा याचं ट्रान्सलेशन फक्त 1 ते 1.5 ओळीतच आहे गाईडमध्ये लिहिलेलं, तर तुम्हाला तेवढंच करायचं आहे, तुम्हाला वाढवून लिहायचं नाही. इथे तुम्ही म्हणाल की नाही नाही 2 ओळींच कसं काय 2 मार्क मिळणार आम्हाला, तर आम्ही ना थोडंसं स्वतःहून स्वतःचं ॲड करतो. असं जर केलं तर उलट मार्क जाणार, कारण तुम्ही एक्सप्लेन नाही करत आहात, तुम्ही उत्तरं नाही लिहित, तर तुम्ही भाषांतर करताय, तर ते तेवढंच येणार आहे, 2 ओळींचं 1.5 ओळींचंच येणार आहे. ओके. पुढे प्रश्न क्रमांक 4 तुम्हाला 4थ्या विभागामध्ये अ मध्ये येतो, तो म्हणजे संस्कृतमध्ये वाक्य बनवा. आणि त्याला ऑप्शनमध्ये काय असतो, अथवामध्ये, की काही वाक्य दिलेली असतात मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये, त्यांना तुम्हाला संस्कृतमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर मी मुलांना नेहमी सांगते की जे कन्वर्ट करायचं असतं ते तुम्ही नका करू, कारण तिथे तुम्ही कुठे ना कुठेतरी चुकणारच. कर्ता चुकेल, कधी क्रियापद चुकेल, कधी विभक्ती चुकेल. मग काय करायचं, जो पहिला प्रश्न असतो, प्रश्न 4 अ मधला, की तुम्हाला काही शब्द दिले जातात, 6 शब्द असतात. त्या 6 शब्दांपैकी कुठल्याही 4 शब्दांवरून तुम्हाला वाक्य बनवायचे असतात.
ठीक आहे. त्या वाक्यांना खास विभक्त्या लागतात पर्टिक्युलर. तुम्हाला वाटलं मी कुठलंही वाक्य बनवेन चालेल, नाही, तसं नाही आहे. बरोबर. आणि ह्याच्यावर माझ्या ऑलरेडी व्हिडिओ बनवून झालेले आहेत. त्यांचे जे लिंक्स आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच आणि आता मी फोटो पण लावलेला आहे प्लेलिस्टमध्ये. उपपद विभक्तयः पार्ट 1 आणि पार्ट 2. तर इथे मी टोटल 30 शब्दांपासून, जे 30 मी तुम्हाला जसं म्हटलं की 6 शब्द तुम्हाला ते देतात. तर टोटल शब्द आहेत 30. 30 मधले कुठलेही 6 तुम्हाला देतात, 4 तुम्हाला लिहायचे असतात. तर मी मुलांना नेहमी ते सांगते, तुम्ही एक्स्ट्रा लिहून या. तुम्ही 6च्या 6 तुम्ही पाठ आहेत ना तुम्हाला, 6च्या 6 लिहून या. तर 30 शब्दांवरून 30 वाक्य पाठ करायची आहेत आणि ह्या व्हिडिओमध्ये मी जसं वाक्य सांगितले ते तसंच्या तसंच पाठ करायचं आहे. काहीही चुकीचं त्याच्यात नाही आहे, रायटिंग मिस्टेक नाही आहे. तर म्हणाल नाही मी तिथे सूर्यम लिहिलेलं, सूर्यम कसं, सूर्य पुल्लिंग, सूर्यः अभितः पाहिजे. नाही, अभितःला द्वितीयेची विभक्ती लागते. सूर्यम अभितः ग्रहाः भ्रमन्ति असंच वाक्य येणारं. तर ही 26 वाक्य तुम्हाला पाठ करायचे. तुम्ही म्हणाल बापरे 26 वाक्य पाठ करायची, किंवा 26 ते 30 वाक्य आहेत ती, 30 वाक्य पाठ करायची. तर लक्षात घ्या 30 वाक्य एकदम छोटी छोटी वाक्य आहेत. रामः वनं गच्छति, माता बालकाय कथां कथयति. तर ही वाक्य काही पाठ होण्यासारखी नाही आहेत असं अजिबातच नाही आहे. म्हणजे 30 म्हणून तुम्ही एवढं हे करू नका, पण याच्यामुळे आपले 4 मार्क जे आहेत ते कन्फर्म होतात. तर हे सगळं आणि सगळं पाठांतर आहे. हे तुम्ही लिहून करू शकता पाठांतर, कारण हे संस्कृतमध्ये लिहायचं, त्याच्यामुळे रायटिंग मिस्टेक होऊ शकते. सो लिहून प्रॅक्टिस करणं इज बेटर. नंतर आपला सगळ्यांचा आवडीचा विषय म्हणजे संस्कृतमध्ये निबंध. तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या मागे 7 टॉपिक दिलेले आहेत. त्यातले कुठलेही 5, मी तर म्हणेन सुरुवातीचे जे 5 टॉपिक आहेत ते तुम्हाला व्यवस्थित पाठांतर करायचं आहे आणि हे लिहून पाठांतर करायचं आहे. का लिहून करायचं? कारण संस्कृतमध्ये तुम्हाला ते लिहायचं, त्याच्यामुळे रायटिंग मिस्टेक होऊ शकते. तर मला जर मुलं म्हणतात मी तुम्हाला काय वाटतं कुठला निबंध येईल? आता बघा, हे इतर भाषांप्रमाणे नाही आहे. तुम्हाला सरप्रायझिंगली काही येणार नाही तिथे. तुम्हाला ऑलरेडी त्यांनी 7 टॉपिक दिले आहेत. एवढं वर्ष तुमच्याकडे होतं. एका महिन्याला 1 निबंध जरी केला असता तरी 7 महिन्यांमध्ये आरामात 7 निबंध होऊन नंतर रिकॅप करायला पण तुम्हाला वेळ होता. पण आता वेळ गेलेला आहे. बरोबर, अजून पण तुम्ही निबंध केलेला नाही आहेत. मग तुम्हाला काय करायचं आहे? कमीत कमी पहिले 5 निबंध तर करायचेच करायचे. आता तुम्ही दिवस रात्र जागून कसंही करायचं ते करा आणि लिहून करायचं. ओरली करायचं नाही. ओरली करून काय होणार? तुम्ही ओरली फटाफट बोलणार आणि रिटर्नमध्ये सगळ्या रायटिंग मिस्टेक असणार. तुम्हाला मार्क नाही मिळणार. तुम्ही म्हणाल नाही माझं ओरली किती चांगलं होतं, मम प्रिय खग मयूरः, पण रिटर्नमध्ये सगळी गोम, कारण रिटर्न केलंच नाही. ओरलीच पाठ करत बसलो निबंध. मयूरचा उकार चुकतोय, ह्याचा उकार चुकतोय, त्याची वेलांटी चुकते आणि मार्क 0 मिळणार मग तुम्हाला, कारण अशुद्ध लेखन आहे. संस्कृत जेव्हा तुम्ही लिहिता तुम्ही जबाबदार आहात, कळतंय का? अशुद्ध लेखन तुम्ही करूच शकत नाही. हिंदी मराठीत एक वेळ इग्नोर केलं जाईल, पण संस्कृतमध्ये केलं जात नाही. त्याच्यामुळे तुम्हाला संस्कृत निबंध पाठ हे कसे करायचे आहेत? लिहून करायचे आहेत. तर कवी आहे, मोस्ट ऑफ द टाईम कवी विचारला जातो, खग विचारला जातो, नेता, उत्सव, भाषा हे महत्त्वाचे निबंध आहे जे विचारलेच जातात. ओके. आता निबंध कसा असावा? निबंध कमीत कमी 10 ओळींचा असावा. आणि काही जणांना वाटतं की जेवढ्या मी कठीण ओळी लिहीन तेवढे चांगले मार्क मिळतील, तर असं अजिबातच नाही आहे. तुम्ही 10 ओळी कठीण कठीण पाठ करणार आणि परीक्षेला तुम्हाला त्या लिहिताच आल्या नाही, मग तुम्हाला मार्क तसेही मिळणार नाहीत. वाक्यांची भाषा सोपी असेल, सोपं एखादं वाक्य असेल तर चालेल, पण ते विषयाला धरून असलं पाहिजे. ओके. तर 10 संस्कृत ओळी पाहिजेत, त्यात वाक्य साधी असली तरी चालतील, पण ते विषयाला धरून पाहिजेत. सुरुवातीला एक श्लोक लिहायचा आहे, जो कुठला तुमचा निबंधाचा टॉपिक आहे. निबंध हा पॅरेग्राफ फॉर्ममध्ये असला पाहिजे, परिच्छेदात असला पाहिजे. एक वेगवेगळी 10 वाक्य लिहायची नाही आहेत तुम्हाला, पॅरेग्राफमध्ये असला पाहिजे. आणि पहिली गोष्ट, महत्त्वाची गोष्ट, की अशुद्ध लेखन अजिबात नको. जर तुमच्या लिहिताना मिस्टेक आल्या तर लगेच तुमचे अर्धा असे करून भरपूर मार्क कट होतात. तर हे 5 मार्क तुम्हाला केव्हा मिळणार? जेव्हा तुमचं पाठांतर स्ट्रॉंग असेल तेव्हा. याच्यात मी कुठेही व्याकरण सांगत नाही. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकही गोष्ट व्याकरणाची सांगणार नाही. व्याकरण सोडून किती मार्क आपल्या हातातले असतात पाठांतराचे हे तुम्हाला दाखवणारा हा व्हिडिओ आहे.
त्यानंतर श्लोक पाठांतराचे किती मार्क असतात? 6 मार्क असतात. तर 3 कविता आहेत ज्या फक्त आणि फक्त श्लोक रायटिंगसाठी येतात. एक आहे सुक्तीसुधा, युग्ममाला आणि चित्रकाव्यम. किमान पहिल्या 2 तर तुमच्या पाठ झाल्याच पाहिजेत. कुठली? सुक्तीसुधा आणि युग्ममाला, कारण ती एकदम सुरुवातीला शिकवलेली असते. सो या 2 तर कन्फर्मच झाल्या पाहिजेत. आता मुलं काय करतात, कधी कधी आळसपणा करतात, म्हणतात मिस आमच्या ना कविता झाल्यात पाठ, पण आम्ही ना सगळे 2-2 ओळींचे श्लोक केले, 4 ओळींचे श्लोक ना नाही केले आम्ही. ते मोठे आहेत ना 4 ओळींचे, मग आमचे होत नाहीत ते, मग नाही केले. तर तुम्हाला जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला फक्त श्लोकांचे 2च मार्क मिळणार, 4 मार्क मिळणारच नाही. कारण श्लोक लिहिताना तुमच्या पेपरमध्ये एक फॉर्मॅट आहे की 4 ओळींच्या श्लोकाला ऑप्शनमध्ये 4 ओळींचा श्लोक असतो, 2 ओळींच्या श्लोकाला ऑप्शनमध्ये 2 ओळींचा श्लोक असतो. जर तुम्ही 2 लाईनवालेच फक्त श्लोक केले तर तुम्हाला फक्त किती मार्क मिळणार? 2. वरचे 4 मार्क मिळणारच नाहीत. त्याच्यामुळे तुम्हाला 4 ओळींचे श्लोक 4 मार्काला येतात, 2 ओळींचे श्लोक 2 मार्काला येतात. असं टोटल 6 मार्क जर तुम्हाला अचूक पाहिजे असतील तर लिहून प्रॅक्टिस करायचे सुक्तीसुधा आणि युग्ममाला या कवितांच्या श्लोकांची. ओके. त्यानंतर अन्वय. अन्वय हा 2 मार्कांना येतो. अन्वय म्हणजेच काय? कवितेचा योग्य क्रम. कविता तालात बसावी, सुरात बसावी म्हणून तिचे शब्द वर खाली केले जातात चालीसाठी वगैरे. मग अन्वय काय करतं? अन्वय म्हणजेच ती कविता योग्य क्रमाने खाली ब्रॅकेटमध्ये लिहिली जाते, का तर आपल्याला कळावं की नक्की त्या कवितेचा अर्थ काय आहे. आता अन्वयसाठी फक्त 2च मॅन्डेटरी कविता आहेत महत्त्वाच्या, सुक्तीसुधा आणि युग्ममाला, कारण चित्रकाव्यमध्ये अन्वय नाहीच दिलेला आहे. मग सुक्तीसुधा आणि युग्ममाला ह्या तुमच्या कविता ऑलरेडी पाठ आहेत, कारण आपण श्लोकांसाठी त्या पाठ केलेल्याच आहेत रिटर्नमध्ये. मग लक्षात घ्या, अन्वयचा प्रश्न कसा असतो? अन्वय तुम्हाला संपूर्ण लिहायला देत नाहीत. अन्वय तुम्हाला लिहायला देतात आणि 4 रिकाम्या जागांमध्ये सोडतात, त्या तुम्हाला फिल करायच्या असतात. ओके. आता मेन श्लोक, मेन कविता तुमची सुक्तीसुधा आणि तिचं अन्वय, लिरिक्स सेमच आहेत की नाही? आपण फक्त क्रमात ते व्यवस्थित लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही कविता पण पाठ करताय म्हणजे श्लोक पण पाठ करताय आणि तुम्ही त्याच्या खालोखाल लगेच अन्वय पण तो पाठ करताय, मग तुम्ही कन्फ्यूज होणार. तुम्ही श्लोकामध्ये अन्वय लिहिणार आणि अन्वयामध्ये श्लोक लिहून टाकणार. म्हणून काय करायचं की अन्वय पाठ नाही करायचा. तुमचा मुळात श्लोक आहे ना, विद्या नाम नरस्य रूपम अधिकम, मग ते बघा. त्याच्यानंतर त्याचा अन्वय बघा की कुठली संधी आहे जी ब्रेक केलेली आहे. अन्वयमध्ये काय असतं? मूळ श्लोक जो असतो त्याच्यामध्ये काही संधी असतात, तर त्या ब्रेक केलेल्या असतात, समास असतात ते ब्रेक केलेले असतात, तर ते फक्त तुम्हाला बघायचं. कारण अन्वय तुम्हाला सगळा संपूर्ण लिहायला येतो का? नाही. अन्वय तुम्हाला फक्त 4 रिकाम्या जागा येतात. सो तुम्ही जर ओरिजिनल श्लोक तुमचा पाठ असेल तर तुम्ही इझिली, तुम्हाला कळतं की कुठले 4 शब्द ह्याच्यात मिसिंग आहेत आणि ते तुम्ही टाकू शकता. ओके. त्याच्यामुळे लक्षात घ्या, अन्वय पाठ नाही करायचा, कारण अन्वय आणि मूळ श्लोकाचे लिरिक्स सेमच आहेत, शब्द एकसारखेच आहेत. त्याच्यामुळे तुम्ही गडबड कुठे कराल? अन्वय पाठ केला तर चुकून जिथे श्लोक लिहायचे तिथे अन्वय लिहून याल आणि मग सगळी गडबड होईल. हे मार्क 6 मार्क जास्त महत्त्वाचे श्लोकाचे, हे मार्क 2च आहेत आणि हे रिकाम्या जागांना येणार आहेत. ठीक आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. नंतर काही मुलांना एक टेन्शन असतं की मिस जे तक्ते येतात भरायला, ज्या तालिका येतात त्या आम्हाला येत नाही. तर मी ऑनेस्टली सांगते, पहिल्या 3 तालिका ह्याचं पाठांतर जरा जास्त आहे, पण जी 4थी तालिका असते ती अतिशय सोपी असते. 4थी तालिका ही 2 मार्कांना असते. ती पान नंबर 78 तुमच्या पुस्तकातलं जे आहे त्याच्यावर एक मोठा तक्ता आहे, तव तू, त्याच्यानंतर य, तव्य, अनिय आणि शत्रुशानत, असं त्याच पानावरच्या शब्दातून ही तालिका बनवली जाते. सो ते पेज नंबर 78 एकदा तुम्ही नीट पाठ केलं की तुमचं काम झालं, तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये जो कृत्य कॉलम आहे, जो 3rd कॉलम आहे कृत्य, त्याच्यामध्ये 3 असतं. गम्य म्हणजे य लागतं, गंतव्य तव्य लागतं आणि गमनीय अनिय लागतं. तर ते 3ही करायचे नाही आहेत. त्यातलं तुम्हाला कुठलं आवडतं आहे, तुम्हाला गम्य रम्य वगैरे य वाला आवडतं आहे, तर तुम्हाला तेच कॉलम करायचे, बाकी 2 कॉलम करायचे नाही आहेत मग. ओके. नेक्स्ट आहे समानार्थी आणि विरुद्धार्थी, 3 मार्काला असतात परीक्षेला. आता हे ह्याच्यात व्याकरण आहे का? अजिबातच नाही आहे, ह्याच्यात पाठांतर आहे.
आपण आत्तापर्यंत मराठी, हिंदीमध्ये समानार्थी, विरुद्धार्थी करत आलो. तसंच इथे करायचं आहे. आता मुलांचा प्रश्न असतो, मिस धड्याखालचंच येणार का समानार्थी? स्टारवालेच येणार का समानार्थी? तर लक्षात घ्या, समानार्थी, विरुद्धार्थी हे कॉमन सेन्सवाले प्रश्न असतात. त्याच्यामुळे हे कुठूनही विचारले जातात. धड्याखालून पण विचारले जातात, धड्यामधून पण विचारले जातात. त्याच्यामुळे तुमच्याकडे जर गाईड असेल कुठल्याही प्रकारचं, तर त्या प्रत्येक गाईडमध्ये समानार्थी आणि विरुद्धार्थी दिले जातात. ते फक्त रँडम आपल्याला वाचत राहायचे आहेत. वाचत राहिल्यामुळे ऑटोमॅटिकली ते पाठ होणार आपले. काही मोठं काही वेगळं त्याच्यामध्ये नॉलेज नाही आहे. समानार्थीची संख्या जास्त असते, विरुद्धार्थी याचं कंपेअर कमी असतं, तर दोन्ही करायचे. आम्ही फक्त समानार्थी करतो ना, विरुद्धार्थी नाही करत, असं नाही चालणार. जर तुम्हाला व्याकरणाचे टेबल वगैरे पाठ करायची कटकट नको हवी असेल, तर समानार्थी आणि विरुद्धार्थी हे चांगले वाचून पाठ करायचे आहेत. कारण त्याला कमी मार्क नाही आहे, त्याला 3 मार्क आहे, जास्त मार्क आहेत. नेक्स्ट आहे पाठांतराचा प्रश्न, तो आहे माध्यम भाषा उत्तरात. तुम्ही म्हणाल, मी मगाशी सांगितलं ना तुम्ही माध्यम भाषा, ते सरलार्थ सांगितलं. नाटक, 3 नाटकं आणि वाचन प्रश्नांचा मानवता धर्म हे सरलार्थ म्हणजे ट्रान्सलेशन, जे अचूक असतं, ज्याच्यामध्ये आपण स्वतःचा विचार मांडू शकत नाही, स्वतःचं वाक्य टाकू शकत नाही. पण अजून एक आपल्याला माध्यम भाषा असतो प्रश्न, माध्यम भाषा उत्तर. तर तिथे ते प्रश्न, धड्याखालचा प्रश्न 2 मार्काला आणि कविताखालचा 2 मार्काला, असे 4 मार्क असतात. तर लक्षात घ्या, तुमच्या प्रत्येक धड्याखाली जो भाषाभ्यास दिला असतो त्याच्यामधूनच हा प्रश्न विचारला जातो, म्हणजे स्टारवाला प्रश्न हा असतो. ठीक आहे. जसं की आद्य कृषकमध्ये आहे 2 प्रश्न, व्यसनी मित्र परीक्षेमध्ये धड्याखाली 2 प्रश्न आहेत. तर ते तुम्ही पाठांतर ऑलरेडी करू शकता. तुमच्याकडे गाईड आहे, तुम्हाला कसं लिहायचं उत्तर, पहिले इंट्रोडक्शन लिहायचं, मग मेन उत्तर लिहायचं आणि मग कन्क्ल्युजन लिहायचं. अतिशय सोपा फॉर्मॅट आहे. ओके. त्याच्यामुळे तुम्ही म्हणाल, नाही पण मिस धड्याच्या आतून असा प्रश्न विचारला जाणार नाही का, विदाऊट स्टारवाला विचारला जाणार नाही का? तर मी ते तुम्हाला स्पष्ट लिहिले की भाषा अभ्यासामधूनच प्रश्न विचारला जातो. धड्याखालचा, कवितेखालचाच प्रश्न विचारला जातो. कुठूनही नवीन प्रश्न बनवून धड्यातून खोदून प्रश्न विचारले जात नाहीत. आणि संपूर्ण पुस्तकात मी बघितलं, काउंटिंग केलं, तर फक्त 15 प्रश्न निघतात धड्यांचे. तर ते तुम्ही आरामात करू शकता पाठांतर, कारण हे तुम्हाला इंग्लिशमध्ये किंवा मराठीत लिहायचं, संस्कृतमध्ये नाही लिहायचं. म्हणजे ह्याचं फक्त ओरल केलं तरी चालेल, हे रिटर्न प्रॅक्टिस करायची याला गरज नाही. ओके. आता हे जे मी काही व्हिडिओमध्ये सांगितलं, हे जे मी बाजूला मार्क लिहिलेले आहेत प्रत्येक ठिकाणी, जर ते मार्क तुम्ही काउंट केलेत फ्रॉम द चित्रपद कोशातील माध्यम भाषा उत्तरापर्यंत, तर त्याची एकूण संख्या होते 40 मार्क. जर लक्षात घ्या, तुम्हाला कळतं पेपर किती मार्काचा आहे, 80 मार्काचा पेपर आहे. ठीक आहे. 20 मार्क तुम्ही ओरलचे गृहीत धरा की तुम्हाला त्यातले 15 तर मिळणारच. कुठलीच शाळा तुम्हाला कितीही तुम्ही मस्तीखोर असलात तरी काय 10 देणार नाही आहे. तुम्हाला पास करणं हे शाळेचं महत्त्वाचं असतं, कारण शाळेचं पण नाव खराब व्हायला नको, मुलाचं आयुष्य पण खराब व्हायला नको. सो बेसिकली सगळ्यांना मोस्ट ऑफ द टाईम ओरलमध्ये 20 पैकी 15 तर मिळतातच. वयांचे, बुक सबमिशनचे तुम्हाला, किंवा प्रेझेंटीचे, बिहेवियरचे, असे करून तुम्हाला 15 मार्क्स ते देतातच. खूपच हुशार असेल स्टुडंट तर 20 आउट ऑफ 20 देतात ओरलमध्ये. ओके. तर सांगण्याचा मुद्दा काय आहे की जर तुम्ही तिथे 15 मार्क मिळवताय आणि हा व्हिडिओ बघून तुम्ही अभ्यासाला बसलात, अजूनही वेळ गेलेली नाही आहे, वेळ आहे तुमच्या हातात. फक्त तुम्हाला काय करायला लागणार, आता कॉन्स्टंट बसून स्टडी करावा लागणार. आता तुम्ही ब्रेक नाही घेऊ शकत. ओके. पण तुम्हाला जर 40 पैकी 40 मार्क पाहिजेत आणि तुम्हाला व्याकरण काहीच करायचं नाही आहे, किंवा तुम्हाला पॅरेग्राफ नाही सोडवता येत, जालरेखा नाही सोडवता येत, व्याकरण नाही सोडवता येत, तरी चालेल. आता तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये जे काही सांगितलं ते फक्त निव्वळ पाठांतर आहे. लिहून प्रॅक्टिस करायचे, काही ओरल प्रॅक्टिस करायचे. तुम्ही म्हणाल की मिस हे होऊ शकतं आमच्याकडून, हे आम्ही करतो, आम्हाला 40 पैकी 40 मिळणार ना कन्फर्म? तर हो, तुम्हाला कन्फर्म 40 पैकी 40 मार्क मिळणार. पण अट एवढीच आहे, जे संस्कृतमध्ये लिहित आहे ते लिहून प्रॅक्टिस करा, कारण लिहिण्याला मार्क आहेत, बोलण्याला मार्क नाहीत. ओके. त्याच्यामुळे जर तिथे तुम्हाला 15 मिळतात ओरलमध्ये आणि इथे 40 मिळाले, म्हणजे किती झाले, 55 झाले की नाही? म्हणजे तुम्ही पासिंगच्या पण पुढे आहात, चांगले मार्क आहेत 55. हे कोणासाठी?
ज्यांचा अभ्यास झालेला नाही आहे किंवा जे पासिंगचे सुद्धा त्यांचे प्रॉब्लेम आहेत त्यांच्यासाठी. जे हुशार आहेत त्यांना पण सांगण्याचा मुद्दा काय आहे की जर तुम्ही एवढं केलं तरच तुम्हाला डायरेक्टली 40 आउट ऑफ 40 म्हणजे मिळत आहेत. अर्धे मार्क तो तुम्ही असेच अचीव्ह करतात विदाऊट टेबल पाठांतर, विदाऊट सूचनानुसार मिळतात की नाही. ओके. आणि बहुतेक जण मला सांगतात की मिस तुम्ही डिटेल व्हिडिओ बनवा. तर ऑलरेडी डिटेल व्हिडिओ गेल्या वर्षीपासून बनवलेली आहे. पेपर पॅटर्न काही बदललेला नाही आहे, पुस्तक काही बदललेलं नाही, तर तुम्ही त्या जुन्या व्हिडिओ बघू शकता. नवीन व्हिडिओमध्ये मी वेगळं काय सांगणार आहे, जे मी त्या व्हिडिओ सांगितलं तेच पुन्हा मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार. त्याच्यामुळे प्लेलिस्टचा वापर करा, 10वीच्या फोल्डरमध्ये जा, तिथे बघा प्रश्नपत्रिका कशी सोडवायची याच्यावर व्हिडिओ डिटेल केलेला आहे. नीट व्हिडिओ बघू शकता. आणि आता मी तुमच्यासाठी पुन्हा केला व्हिडिओ हा की तुम्ही बाबा काहीच नाही करत ते एवढं तरी करा आणि 40 तरी मार्क मिळवा, जेणेकरून तुम्ही ॲटलिस्ट पास होऊ शकता. ज्याच्यामध्ये कुठलाही टेबल करत नाही आहेत, कुठलंही सूचनेनुसारचं व्याकरणाचं तुम्ही अभ्यास नाही करत, पण तरी पण तुम्ही स्टील 40 मार्क आरामात मिळवू शकता. ओके. सो व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. हा माझा मेल ID आहे. तुम्हाला इन डिटेल काही माझ्याबरोबर बोलायचं असेल, काही हेल्प हवी असेल तर तुम्ही मला मेल करू शकता. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मला त्या मेलमध्ये नक्की शेअर करत जा, जेणेकरून मी तुम्हाला कॉल बॅक करू शकते. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करायचं आहे वेळ काढून, शेअर करायचे तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला. असं नाही की माझी 10वी झाली मीच आता आम्ही सबस्क्राईब नाही करत. सबस्क्राईब फ्री ऑफ कॉस्ट आहे, तर लवकरात लवकर सबस्क्राईब करायचं आहे. आणि व्हिडिओ कशी वाटली, अजून काय हवं आहे तुम्हाला, तर नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये ते लिहा, जेणेकरून बिफोर द पेपर ॲज पॉसिबल ॲज मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू सो मच. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत गुड नाईट.